सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता अशा सन्मानामुळे नागरिकांना वेदना झाल्यात। पवारांनी काल शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला। राऊतांचा पवारांवर हल्लाबोल। पवार साहेब, आम्हाला राजकारण कळतं, तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल। एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा थेट शरद पवारांनाच इशारा। महाराष्ट्राची संस्कृती राऊतांना समजलीच नाही, राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेत। संजय राऊतांची पवारांवर बोलण्याइतकी उंची नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका। शिंदेंचा दिल्लीमध्ये झालेला सत्कार हे पोटदुखीचं कारण आहे। मंत्री उदय सामंत यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। संजय राऊत हे राजकारणातील शकुनी आहेत, राऊतांमुळे शिवसेना पडली। शिरसाटांचा आरोप, तर राऊतांना कधी साहित्य संमेलन समजलं का? शिरसाटांची टीका। संजय राऊतांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे। वादविवाद यामुळे काही नुकसान होत नाही, तर शिंदेंना पुरस्कार दिला यामागे काही ठोस कारणं आहेत। सरहद संस्थेचे संजय नहार यांची प्रतिक्रिया। रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, तर भेट घेतल्यानंतर रामराजेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं। बीडच्या खंडणी प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन गुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर आवादा एनर्जी कंपनीकडून सुदर्शन गुलेसह इतर आरोपींवर खंडणीचा गुन्हा सीआयडीकडून सुरू आहे तपास। परळीमध्ये मतदानाच्या दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकरणात कैलास फडवर गुन्हा दाखल, तर बीड पोलिसांना 82 दिवसांनंतर जाग। फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर सुद्धा गुन्हा। राज्यामध्ये सदस्य नोंदणीत भाजपचा नवा विक्रम। भाजपचे 1 कोटी प्राथमिक सदस्य पूर्ण। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती, तर 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं हे उद्दिष्ट। आजचा दिवस महाराष्ट्र भाजपसाठी ऐतिहासिक आहे, तर 1 कोटी आकडा नाही, तर जनतेचा हा भाजपवरील विश्वास आहे। महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा संकल्प। फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र, तर कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारींचं पुढे काय झालं? चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यास विलंब का? सुरेश धस यांचे पत्रातनं कृषी खात्याला सवाल। सिल्लोडमध्ये पुतळे उभारण्यास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिली स्थगिती, तर माजी मंत्री अब्दुल सत्तारांना आणखी एक मोठा झटका। सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई। तानाजी सावंतांच्या मुलाबाबत फोन आला होता, फोन आल्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल केली। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। सोलापूरकरला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक नागरिकांना नाहक त्रास, तर सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू, स्थानिक नागरिकांचा इशारा। सोलापूरकरच्या घरासमोर सलग 9व्या दिवशी सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात, तर पतित पावन संघटनेकडून आज आंदोलनाचा इशारा। सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। महाराष्ट्र सायबर सेलकडून रणवीर अलाहाबादिया, समय रैना उर्फी जावेद, तन्मय भट्ट यासह दीपक कलाल यांना समन्स, तर इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हा समन्स। रणवीर अलाहाबादियाच्या चौकशीसाठी आसाम पोलीस मुंबई, तर एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अलाहाबादियाची चौकशी सुरू। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीचा विरोध, तर स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश व्हावा अशी कार्यकर्त्यांची मागणी। पुण्यामध्ये शिवाजीनगरात एसटीचं नवीन आगार होणार, अजित पवारांच्या नवीन बस आगार उभारण्याच्या सूचना। बीड शहरातील अतिक्रमणधारकांवर नगरपालिका प्रशासनाचा हातोडा, तर 200हून अधिक अतिक्रमणांवर तोडक कारवाई। बीडमधील 13,225 शेतकऱ्यांचे तब्बल 209 कोटी 84 लाख रुपये नाफेडकडे थकले। सोयाबीन खरेदीनंतर आता 8 दिवसात पैसे मिळणं अपेक्षित असताना सुद्धा नाफेडनं पैसे थकवले। शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळण्याची आता शेतकऱ्यांना अपेक्षा। जळगावच्या रावेरमध्ये ऐनपूर ग्रामस्थांचं तापी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन, तर ऐनपूर परिसरातील 500 घरांचं पुनर्वसन आणि संपादन होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी अडवलं, तर अर्धनग्न आंदोलन करणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात। हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून उपोषण, तर सेनगावच्या कहाकर बुद्रुकमधील पांदण रस्ता खुला करून देण्याची मागणी। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये चकमकीत शहीद झालेल्या जवानाला अखेरची मानवंदना, तर नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करताना महेश नागुलवार यांना आलं होतं वीरमरण। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील हेवाळे या गावात रानटी हत्तींचा मुक्त संचारामध्ये अचानक हत्ती दिसल्यामुळे नागरिकांची तारांबळ, हत्तींकडून शेतींचं मोठं नुकसान। परभणीच्या पूर्णामधील पांगरा ढोणे या गावामध्ये तरंगल हनुमान यात्रेला सुरुवात, तर यात्रेला या 300 वर्षांची परंपरा। यात्रेला महाराष्ट्रासह तेलंगणाचे भाविक सुद्धा हजेरी लावतात।
छावा चित्रपटाच्या प्रदर्शना अगोदर अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना साई दरबारी. चित्रपटाच्या यशासाठी साईचरणी प्रार्थना. अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित तर महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनुसार कारवाई. तर आता राहुल पाटलांची विभागीय चौकशी होणार. साताऱ्यामध्ये आरोग्य विभागात नोकरीचं आमिष दाखवून दोघांची फसवणूक. तर नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या राजेश नामक आरोपीला अटक. आरोपीकडनं 6,20,000 रुपयांची फसवणूक. नागपूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं संथ गतीनं करणाऱ्या 30 कंत्राटदारांना 500 ते 1,000 रुपयांचा दंड. तर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेची 1,304 कामांपैकी 788 कामं अपूर्णच. नाशिकच्या पंचवटीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह. भर वस्तीमध्ये मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. पंचवटी पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू. हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये चोरीच्या कारणातून 2 गटात तुफान हाणामारी. तर वादामध्ये खंजीर खुपसल्याने 1 जण गंभीर जखमी. तिघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या करवीरमध्ये आंतरजातीय लग्न मान्य नसल्यामुळे सासऱ्यांकडून जावयाचं अपहरण. जावयाला बेदम मारहाण करत ठार मारण्याचा सुद्धा प्रयत्न. करवीर पोलिसांकडून तरुणाची सुटका. तर या प्रकरणी सासऱ्यासह 3 आरोपींना अटक.